चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसच्या वर्चस्वाला भाजपकडून आव्हान मिळालंय। 21 पैकी 9 संचालक पदांसाठी काल मतदान पार पडलं आणि आज मतमोजणी पार पडली। यात भाजप आणि काँग्रेस समर्थित संचालकांचा विजय झाला आहे। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक 13 वर्षांनंतर पार पडली। या बँकेवर परंपरागतरित्या काँग्रेसचं वर्चस्व राहिलं आहे। एकूण 21 संचालकांपैकी 12 संचालक याआधीच अविरोध निवडून आले होते, तर 9 संचालक पदांसाठी काल मतदान पार पडलं। आज चंद्रपूर शहरातील चांदा इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात मतमोजणी पार पडली। यात भाजप आणि काँग्रेस समर्थित संचालकांचा विजय झाला। बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसच्या वर्चस्वाला भाजपकडून आव्हान मिळाल्याचं चित्र आहे। बहुमत आमच्याचकडे आहे, अध्यक्ष भाजपचाच होईल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाचं गिफ्ट देऊ, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी मतमोजणी पूर्ण झाल्यावर दिली आहे। तर गटातटाचं राजकारण न करता या प्रमुख वित्तीय संस्थेवर चांगला अध्यक्ष निवडून देऊ, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे नेते आणि बँकेचे निवडून आलेले नवनिर्वाचित संचालक शिवसेना ठाकरे गटाचे नेते रवींद्र शिंदे यांनी दिली आहे। 100% आज भारतीय जनता पार्टीचा लोकप्रतिनिधी कार्यकर्ता म्हणून मला या गोष्टीचा आनंद आहे। त्या जिल्हा बँकेची निर्मिती भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या लोकांनी सुरू केली होती। त्यामध्ये पंत असतील, नाकाडेजी असतील, पाटील असतील, या सगळ्या लोकांनी या बँकेची स्थापना केली। परंतु मधल्या काळामध्ये बँकेमध्ये वेगळ्या विचाराचे, स्वार्थाचं काम करणारे ती सत्ता आली होती। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं पूर्ण बहुमतानं या ठिकाणी आलेलं आहे। आणि तुम्ही जसं विचारलं की देवेंद्रजी फडणवीस यांना सरप्राईज असेल का, निश्चितपणे आदरणीय या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा 22 तारखेला वाढदिवस आहे। त्या 22 तारखेच्या वाढदिवसाचा त्याचा सेवा सप्ताह 20 तारखेला सुरू होत आहे। 10 दिवस अगोदरच त्यांना एक आमच्या चंद्रपूर वासियांनी एक मोठं त्या ठिकाणी गिफ्ट दिलेलं आहे। ही चंद्रपूर जिल्हा मध्यवर्तीची बँकेचं इलेक्शन झालेलं आहे। हे सर्व पक्ष मिळून झालेलं आहे। जिथे साम्यता आली नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत झालेली आहे। परंतु जिल्हा बँक ही वित्तीय संस्था असल्यामुळे आमचा एकच प्रयत्न राहील, या जिल्ह्यातील नेत्यांनी या बँकेमध्ये उमेदवार उभे केले यांना एकत्र बसवून सर्व एकोप्याने व्हायला पाहिजे। कारण ठेवीदाराच्या ठेवी आहे, आर्थिक संस्था आहे। जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका सारखं या ठिकाणी चालत नाही। तिथे एक विश्वसनीय निर्माण करावं लागतं। म्हणून सगळ्याला एकत्र घेऊन या ठिकाणी एक चांगला निर्णय देईल आणि चांगला अध्यक्ष आम्ही मिळवून देऊ। आपण फक्त एवढंच आपल्या मीडिया लोकांना सांगतोय की आपण इथे गटातटाचं राजकारण कुठे राहणार नाही, अशी आमच्या सर्व निवडून आलेल्या संचालकाची इच्छा आहे। आणि आम्ही सगळं आपापल्या नेत्याला समजवू आणि एकत्र ठिकाणी नेऊन एक चांगल्या प्रकारे इथे अध्यक्ष देऊ आणि एकोप्याने हे बँक पुन्हा समोर नेऊ। महाराष्ट्रातली ही अग्रगण्य बँक आहे।